मित्रांनो, बघितलं ही लहान लहान पोरं आपल्या SP टर्फच्या मैदानावर आपल्याला दिसत आहेत. यापूर्वी सगळी हीच लहान मुलं आपल्याला मोबाईलमध्ये अडकलेली, टी व्हीवर सतत पडून राहिलेली, कार्टून बघणारी अशी ही मुलं दिसायची. आत्ता परिस्थिती बदललेली आहे. टर्फचं उद्घाटन झाल्यापासून आजपर्यंत या ग्राउंडवर शेकडो मुलं, लहान मुलं ही खेळून गेलेली आहेत. म्हणजे तुम्ही जर बघाल ही लहान लहान मुलं ही घाम गाळेपर्यंत आपल्याला इथे खेळताना दिसत आहेत. टर्फसाठी जी काही फी लागते ती फी ते खाऊच्या पैशातून जमा करतात. म्हणजे काही सुज्ञ पालक त्यांना खाऊला पैसे देतात किंवा टर्फची फी भरण्यासाठीही पैसे देतात. या टर्फची फी आहे 600 रुपये. एकूण 18 मुलं एकाच वेळेस, म्हणजे तुम्ही बघत असाल तर इथे 18 ते 20 मुलं ही आपल्याला खेळताना दिसत आहेत. म्हणजे प्रत्येकाने 40-50 रुपये काढले की ती मुलं टर्फमध्ये प्रवेश घेऊ शकतात आणि टर्फमध्ये पूर्ण वेळ अगदी चांगल्या प्रकारे खेळू शकतात. म्हणजे टर्फचा जो उद्देश होता आमचा की त्यांना चांगलं प्रशिक्षण मिळावं, चांगल्या प्रकारे ही मुलं खेळतील असं आपल्याला वाटत होतं आणि तो उद्देश आता इथे सफल होताना दिसतोय. म्हणजे अगदी छोटी छोटी मुलं ही रोज, म्हणजे मी खास करून उल्लेख करेन मुस्लिम आईमधील जी मुलं आहेत, छोटी मुलं म्हणजे अगदी 10-11 वर्षाची मुलं, ही गेली 15 दिवस सलग त्यांनी हा टर्फ बुक करून आणि त्या टर्फचा आनंद घेतलेला. म्हणजे आता परीक्षा सुरू आहेत म्हणून काही मुलं कमी आहेत. आता सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत ही मुलं या टर्फचा मनसोक्त आनंद घेतात. म्हणजे पालकांनी जर येऊन बघितलं तर त्यांची मुलं कशा प्रकारे खेळतात, म्हणजे कशा प्रकारे त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, हे जर पालकांनी बघितलं तर तेही हा सुज्ञ प्रकारचा निर्णय घेतील, चांगल्या प्रकारे निर्णय घेतील आणि त्यांना या टर्फवर चांगल्या प्रकारे खेळायला पाठवतील.